पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी पावसाचं देखील तितक्याच जोरात आगमन झालेलं आहे। अतिशय सुंदर असं वातावरण आणि त्या वातावरणामध्ये रबर बॉल क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी चिपळूण तालुक्यातील नामवंत खेळाडू या दोन्ही संघामध्ये भरणा असलेले प्रथमेश पवार असेल, दत्तू सावंत, बाबू सुर्वे आणि त्यांच्यासोबत असणारे सर्वच खेळाडू या पंचक्रोशीमधील चिपळूण तालुक्यामध्ये जितक्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत तिरुपती सावर्डे संघाचं वर्चस्व दिसून आलंय। या स्पर्धेच्या निमित्तानं या अंतिम सामन्याच्या दिवशी इथे संपूर्ण जिल्ह्यातील जे नामवंत खेळाडू आहेत त्या खेळाडूंमधून 4 या ठिकाणी बक्षीस आपण देणार आहोत। फलंदाजांनी दुसऱ्या षटकाची निवड केली चॅलेंज ओव्हर म्हणून। नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना गोळकोट संघ आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत प्रथमेश पवार आणि दत्तू सावंत। गोळकोट संघाकडून पहिलं षटक घेऊन बाबू सुर्वे। सह्याद्री क्रीडा संकुलावरती अर्ध्या भागामध्ये आपण पाहतोय तर गवत आहे, चिखल आहे, त्यामुळे त्या ठिकाणी फलंदाजांना किंवा गोलंदाजांना खेळण्यासाठी थोडीशी अडचण होते। परंतु या पावसाळी स्पर्धेची हीच तर खरी गंमत असते। कोणाचा पाय घसरतो आणि ते पाय घसरल्यानंतर दुसरी धाव काढताना कदाचित धावबाद पण होऊ शकतो, काही होऊ शकतं आणि त्यात चॅलेंजिंग ओव्हरची गंमत। सामन्याला सुरुवात। बाबू आपल्या षटकातील पहिला चेंडू प्रथमेशसाठी। ISPL कोलकाता टायगरचा कर्णधार ज्यांनी ISPL चा पहिला चषकाचा मानकरी ठरला होता तोच प्रथमेश पवार। बाबू आपल्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू, परंतु चेंडू समजलेला नाहीये, खेळायचा होता लेग साइडच्या दिशेने, परंतु चेंडू निर्धाव जातोय। पुन्हा एकदा बाबू आपल्या षटकातील पुढचा चेंडू, हा चेंडू देखील समजला नाही, चेंडू समोरच पॅडवर आदळला जातोय, परंतु त्या ठिकाणी कोणतीच धाव नाहीये। प्रथमेश पवार, दत्तू सावंत, वेणू कुळे आणि सुंदर असं पाऊस पडताना या पावसामध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी करायला वेगळा आनंद असतो। आता मात्र चेंडू थोडासा बाबू सुर्वेच्या हातातून सुटलेला आहे आणि चेंडू स्वैर म्हणून घोषित करतायत छत्री धरून असलेले आमचे पंच प्रशांत। जसं वातावरण पाहिजे त्या पद्धतीचं वातावरण या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेला। बाबू आपल्या षटकातील पुढचा चेंडू, आता मात्र चेंडू जोराचा फटका मारण्याचा होता, त्या ठिकाणी हलकस अपील, परंतु पंचांवर कोणतीच पंचांनी दाद दिलेली नाहीये आणि चेंडू निर्धाव जातोय। ज्या पद्धतीने पहिल्या सामन्यामध्ये फटकेबाजी केली होती त्या पद्धतीने काहीच संत सुरुवात म्हणावी तिरुपती सावर्डेची। आता मात्र पुन्हा एकदा उंच फटका मारण्याच्या नादात चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय यष्टीरक्षकाकडून पुन्हा गोलंदाजाकडे। तिरुपती सावर्डे विरुद्ध गोवळकोट। नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय गोळकोट संघानं। आता मात्र खेळपट्टी पूर्णपणे जलमय झालेली आहे आणि आता खरी गंमत आहे, कस लागणार आहे फलंदाजांचा आणि गोलंदाजाचा देखील। हा चेंडू मात्र डाव्या यष्टीच्या खूपच आणि आता पंच स्वैर म्हणून घोषित करतायत। पुन्हा एकदा बाबू आपल्या षटकातील पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र लेग साइडच्या दिशेने जातोय आणि यष्टीरक्षक चेंडू अडवून पुन्हा गोलंदाजाकडे देतोय, स्वैर घोषित केलाय। अवांतर धावसंख्या वाढते। आतापर्यंत ज्या धावा निघालेल्या आहेत त्या तीनही धावा अवांतर स्वरूपाच्या। पुन्हा एकदा त्याच पद्धतीने गोलंदाजी करतायत आणि पुन्हा एकदा स्वैर चेंडू म्हणून घोषित करतायत। आता मात्र थोडीशी दिशा चुकलेले दिसत आहेत बाबू सुर्वे, कारण समोर आहे तो प्रथमेश पवार
आणि वरून राजाचं आगमन होत आहे. पुन्हा एकदा बाबू आपल्या षटकातील पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र उंच फटका मारण्यात येतो, परंतु चेंडू जातोय तो लॉंगॉनच्या दिशेला. एक धाव तर मिळते आणि एका धावेवर समाधान मानतायत, कारण सलग 3 चेंडू निर्धाव टाकून 3 चेंडूवर अवांतर धावा देखील बाबूने दिल्या होत्या आणि एका धावसंख्येवर फलंदाजाने आत्ता मात्र पहिली धाव घेतली आपल्या बॅटने. धावसंख्या होते 4. आता मात्र दत्तू पॉइंटच्या दिशेने खेळलेला चेंडू गवतामध्ये आहे, त्या ठिकाणी 2 धावा नक्कीच घेण्याचे दिसत आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. हीच तर खरी गंमत आहे पावसाळी क्रिकेट स्पर्धेची. धावसंख्या होती ती धावसंख्या होती 7. डावातल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7. तिरुपती सावडे संघाची बिनबाद 7. आता मात्र चॅलेंजिंग षटक स्वीकारले ते दुसरं षटक आणि दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज चॅलेंजिंग षटकातील पहिला चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागून दिशवलेला फक्त एकच धावेवर समाधान मानलं लागतंय आणि एकच धाव. आणि इथं मात्र बॅट काहीतरी बदली करायला प्रथमेश पवार यांनी इशारा केलाय आणि आदित्य वारे बॅट घेऊन चाललेत मैदानामध्ये. एका धावेने धावसंख्या होती ती 8. बिनबाद 8. आता मात्र चॅलेंजिंग षटकातील दुसरा चेंडू खेळणार आहे तो प्रथमेश. तिसरा चेंडू माफ करा. हा चेंडू मात्र सीमारेषे पार षटकार. अतिशय सुंदर असा देखणा फटका. षटकातील जो बाउन्सर म्हणता येईल तो हा बाउन्सर होता. एक बाउन्सर झालेला आहे. या चेंडूवर षटकार आलाय. सुंदर चेंडू, थोडासा खोलवर टप्प्याचा. त्या ठिकाणी पाण्याच्या व्यत्ययामुळे 2 धावा तर पूर्ण करतायत, पण 2च धावेवर समाधान म्हणतायत. इथे मात्र 4 चेंडू संपतात आणि उर्वरित 2 चेंडू मध्ये चॅलेंज पूर्ण करण्यासाठी 6 धावांची गरज आहे, अन्यथा तिरुपती संघाला धावांचा फटका बसू शकतो. हा मात्र सुंदर असा फटका पाहूया. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आणि त्या ठिकाणी झेलबाद होतोय तो प्रथमेश पवार आणि प्रथमेशच्या स्वरूपात तिरुपती संघाला पहिला धक्का बसतोय. आणि इथं मात्र दुहेरी नुकसान होऊ शकतं, कारण उर्वरित एका चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे आपलं चॅलेंज पार करण्यासाठी, अन्यथा त्यांना धावांचा फटका बसू शकतो. कारण आपण जमवलेल्या धावा आहेत, त्या धावांमधील काही धावसंख्या आपली कमी होऊ शकते. परंतु आपण जर या चेंडूवर षटकार मारला तरच आपल्याला या ठिकाणी फायदा होणार आहे या चॅलेंज षटकाचा. अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन या सह्याद्री क्रीडा संकुलावरती प्रथमच यावर्षी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण आयोजन केलेलं आहे. चॅलेंजिंग ओव्हर म्हणजे 1 ते 3 षटकामध्ये 1 ओव्हर आपण चॅलेंज म्हणून स्वीकारायचे आणि त्या ओव्हरला 16 धावा आपल्याला कंपल्सरी करायच्या आहेत. जर आपण 16 धावा केल्यात तर आपल्या खात्यात 8 धावा अधिक जमा होतील, परंतु आपण 16 धावा केल्या नाहीत तर आपल्याला मात्र धावांचं नुकसान होऊ शकतं. पाहूया 1 चेंडू आणि 6 धावा चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तिरुपती सावडेला आणि तिरुपती संघाचा धडाकेबाज फलंदाज साहिल. हा मात्र चेंडू भिरकावलेला आहे. पाहूया चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि षटकार.
आणि इथं मात्र चॅलेंज पूर्ण होते ते तिरुपती सावडे संघाकडून. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 31. आता मात्र स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने खेळ. एक धाव मिळते त्या ठिकाणी, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि 2 धावा पूर्ण. आणि पावसाळी स्पर्धा असल्यामुळे पाऊस आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील येतोय आणि या 2 धावांबरोबर धावसंख्या होती ती 33 धावा. दरम्यान डावातल्या तिसऱ्या षटकामध्ये तिरुपती सावडे संघाची धावसंख्या होती ती 1 गडी बाद 41. बाबू सुर्वे आपल्या षटकातील पुढचा चेंडू. हा मात्र साईडने उंच पुरा असा खेळला त्या ठिकाणी झेल होऊ शकतो, परंतु चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून षटका. अतिशय सुंदर आणि देखणा फटका साहिलच्या बॅट मधून निघाला. या 6 धावांबरोबर धावसंख्या होती ती 47. लॉस ऑफ 1 विकेट तिरुपती सावडे आफ्टर एंड ऑफ द थर्ड ओव्हर. फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस.
तीन षटकांच्या समाप्तीनंतर तिरुपती सावर्डे संघाची धावसंख्या होती ती 1 बाद 47. उर्वरित 12 चेंडूमध्ये किती धावा जमवू शकतात आपल्या संघासाठी, कारण समोर देखील बलाढ्य असा गोळकोटचा संघ. चौथं षटक घेऊन डीके. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूवर खर तर समाचार घ्यायला पाहिजे होता, परंतु दत्तूला तेवढंसं जमलं नाही आणि चेंडू एका धावेसाठी स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये. धावसंख्या 48. डावातल्या चौथ्या षटकात तिरुपती सावर्डे 1 गडी बाद 48. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आहे. चेंडू पंच आपले हात फैलावतायत आणि हा बाउन्सर स्वरूपात एक चेंडू या ठिकाणी स्क्वेअर चेंडू म्हणून घोषित केलाय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. आता मात्र समजलेलं नाहीये. पुन्हा एकदा नो बॉल म्हणून घोषित करतायत पंच कयू. सलग 2 वेळा बाउन्सर चेंडू टाकल्यामुळे दोन्ही बॉल नो बॉल म्हणून घोषित केले आहेत. डीके पुन्हा एकदा. आता मात्र त्यांना थोडीशी लई सापडते आणि हा चेंडू निर्धाव जातोय. आता मात्र ह्या आखूड टप्प्याच्या चेंडूचा पूर्णपणे समाचार घेतलाय. चेंडू जातोय सीमा पार. षटकार साहिलच्या बॅट मधून निघाला. हा मला वाटतं तिसरा षटकार असावा. षटकाराबरोबर धावसंख्या होती ती 56. 1 बाद 56. डीके पुन्हा एकदा थोडस ओरपीच म्हणावा. चेंडू चेंडू जातोय तो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर 6 धावांसाठी. आणि या षटकाराबरोबर धावसंख्या होती ती 62. डावातल्या चौथ्या षटकात तिरुपती सावर्डे 1 बाद 62. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आणि हॅट्रिकचा षटकारांची हॅट्रिक झालेली आहे. साहिलच्या बॅट मधून अतिशय सुंदर अशी धडाकेबाज फलंदाजी करतोय तो साहिल तिरुपती सावर्डे संघासाठी. आतापर्यंत सलग 3 चेंडूवर 3 षटकार मारलेले आहेत. आणि दरम्यान पंच आपले हात फैलावत आहेत. स्क्वेअर चेंडू घोषित करतायत आणि अवांतर धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू जातोय राष्ट्रीय महामार्गावर. बहुतेक चेंडू मुंबईच्या दिशेने रवाना. षटक संपते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 75 तिरुपती सावर्डे. अतिशय सुंदर अशी धावसंख्या म्हणावी लागेल. आतापर्यंतच्या 24 चेंडू मध्ये 75 धावा जमवल्यात आपल्या संघासाठी. पाहूया उर्वरित 6 चेंडू मध्ये किती धावा जमवतात आपल्या संघासाठी दत्तू आणि साहिल.
दरम्यान पुन्हा एकदा चेंडू जातो तो सीमारेषे बाहेर षटकारासाठी. कुठं बॉल टाकला त्यांनी तो. हा आम्हाला माहित होतं. धावसंख्या पोहोचते ती 82. एक बाद 82 तिरुपती सावडे डावातल्या 5व्या षटकात. आणि साहिल अतिशय धुवाधार अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा थोडासा आकुट टप्प्याचा चेंडू होता परंतु वैयक्तिक 45 धावांवर साहिल खेळतोय. अतिशय सुंदर अशी चिवट फलंदाजी आपल्या संघासाठी आणि त्या 45 धावांमध्ये या 45 धावांमध्ये 6 षटकार आहेत. आणि जर साहिलने 50 धावा पूर्ण केल्या तर गणेश सर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आले. वैयक्तिक साहिलच्या या अर्धशतकासाठी प्रथमेश पवार यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अभिनंदन साहिल. अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपल्या संघासाठी ज्यामध्ये 8 षटकारांचा समावेश आहे. पुन्हा एकदा चेंडू जातो तो सीमारेषे बाहेर प्राथमिक शाळेच्या दिशेकडे. षटकार. अतिशय सुंदर अशी फलंदाजी साहिलने वैयक्तिक वैयक्तिक तिरुपती सावर्डे संघाने अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली. एका गड्याच्या मोबदल्यात 94 धावा जमवल्यात आणि 95 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय गोवळकोट संघापुढे. आणि ज्यामध्ये वैयक्तिक 57 धावा केल्या त्या साहिलने. अतिशय सुंदर अशी चिवट फलंदाजी ज्यामध्ये 8 षटकारांचा समावेश साहिलचा. आणि त्यामध्ये त्या अर्धशतकासाठी त्याला पारितोषिक देखील या ठिकाणी जमा झालेलं आहे. प्रथमेश पवार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. आणि गणेश सावडेकर सर यांच्याकडून देखील पारितोषिक जमा झालेलं आहे. अभिनंदन साहिल. जिंकण्यासाठी 95 धावांचं उद्दिष्ट. 30 चेंडू आणि 95 धावा जिंकण्यासाठी गोळकोट संघाला. आणि यानंतरचं पुढचं धावतं समालोचन ऐकाल आमचे मित्र बाबल्या जाधव यांच्याकडून. यस आपण पाहतोय सह्याद्री स्पोर्ट्स आयोजित आमदार शेखर निकम सर पावसाळी रबर क्रिकेट बॉल स्पर्धा 2024 2019 पासून या स्पर्धेला सुरुवात झाली. सातत्यपूर्ण प्रत्येक वर्षी ही स्पर्धा खेळवली जाते. आणि इथे आपण पाहिलं तर पावसाळी स्पर्धा असं ह्या स्पर्धेचं टायटल आहे. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर खरोखरच वरुण राजाने पावसाने देखील जबरदस्त आपली हजेरी दाखवले. आणि ह्या पावसात आपण पावसाळी रबर स्पर्धेत षटकारांचा देखील पाऊस पडताना पाहिला. नक्कीच ज्याच्या बॅट मधून 9 षटकारांची आपण आतषबाजी पाहिली. हाफ सेंचुरी आपण पाहिली. पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं पाहिलं. साहिल ज्याच्याबद्दल मी पहिल्या सामन्यात देखील बोललो होतो. कारण तिरुपती सावर्डे संघाची जी मधली पिढी तदनंतर ही युवा पिढी आहे हिने देखील आपली परंपरा चालू ठेवताना विजयी परंपरा चालू ठेवताना एक चांगले खेळाडू घडवलेत. आणि खरोखरच त्यांना मोलाची साथ मिळते. ती नो डाऊट एक नक्कीच स्टेट लेवलचा खेळाडू अर्थातच इंटरनॅशनल खेळाडू म्हटलं तरी वावगं ठरत नाहीये. ज्याने ISPL मध्ये कोलकाता संघाचं नेतृत्व करताना जबरदस्त कामगिरी केली होती.
आणि त्याच्या मार्गदर्शकांना खाली खेळणार हा संघ आहे. परंतु नाना बघा 2 मॅच मध्ये अपयशी ठरला होता. एक एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. परंतु ही युवा पिढी आहे, तिने न थकता न घाबरता सुरेख अशी एक दमदार फलंदाजी आपण पाहिली. दुसऱ्या बाजूने दत्तू देखील उभा होता. एका बाजूने त्याच्या बॅटमधून देखील एक षटकार आला आणि टार्गेट एक मोठं टार्गेट आहे. आपण पाहिलं तर दुसरं षटक चॅलेंजिंग ओव्हर असणार आहे. 55 धावांचं एक बिग टार्गेट आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे आदित्य वारे वाऱ्याच्या वेगाप्रमाणे गोलंदाजी करतो. त्याचा वेग, पावसाचं आगमन. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर मुझम्मिल डिके, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर बाबू सुर्वे. पहिला चेंडू राऊंड विकेटचा मारा आहे. लोवर फुलटॉस होता. अर्थातच पॉइंटच्या पट्ट्यात जिथे आपण पाहिलं स्वानंद हा देखील या संघातील एक जुना खेळाडू आहे. थोडंसं पंबल होतोय. आपलं घरचं मैदान आहे, परंतु 2 धावांनी डीके आपलं खातं उघडतोय. रबर क्रिकेट स्पर्धेमध्ये मित्रांनो सांगू शकत नाही, कारण गत आठवड्यात जी स्पर्धा झाली ती उक्ताड बायपास मैदानावरती तिथे देखील 100 धावांचे पाठलाग होताना आपण पाहिलेत. आणि इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा. परंतु एक विचार केला तर तिरुपती सावर्डे संघाकडे गोलंदाजी देखील चांगली आहे. 4 ते 5 ऑलराऊंडर खेळाडू तुमच्या संघात जेव्हा असतात तेव्हा एक भक्कम बाजू अशी म्हणावी लागेल संघाची. आणि इथे करून दाखवलंय, कारण पहिला सामना देखील जिंकला होता एकतर्फी. त्यानंतर ह्या सामन्यात देखील मोठं टार्गेट सेट केलंय आदित्य. पुढचा चेंडू राऊंड विकेटचा मारा असेल. स्ट्राईकवर आहे मुझम्मिल डीके. ओहो, इथं मात्र जबरदस्त बघा, ज्याचं वर्णन केलं होतं कौतुकाच पात्र देखील ठरतोय. टाळ्या देखील वाजतात त्या खेळाडूसाठी. यू मिस, आय डेफिनेटली हिट. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू. 95 धावांचा पाठलाग करताना गोळकोट 11 संघाला. डीजे मास्टर. Yes, DJ, carry on please. डेरबंड विरुद्ध अबलोली दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी व्यासपीठावरती या. पुन्हा एकदा आदित्य सज्ज होतोय. राऊंड विकेटचा मारा. शुभम कासेकरला आपण पाहतोय मैदानामध्ये 3ऱ्या नंबरवरती खेळण्यासाठी. मैदानात मोठं टार्गेट, मोठ्या धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. याचा अर्थ आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती प्रहार असे एक समीकरण असेल. ह्याच पावसात आपण साईचे 9 षटकार पाहिले होते. परतफेड करावी लागेल. पाहूया राऊंड विकेट. पुन्हा एकदा आदित्य. इथे जेव्हा एखाद्या गोलंदाजाला एक आपल्या षटकात जेव्हा एका मोठा फलंदाजाला आपण बात करतो, तदनंतर बघा काय इथे आत्मविश्वास आहे. येस, नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. माफ करा, वाईट. समजू शकतो तुमच्या भावना, कारण पाऊस आहे त्यामुळे एक हात जरी आला तरी आम्ही समजू की हा वाईट चेंडू आहे. अवांतर धावेने संघटित स्थिती 3 धावा फलकावरती लागतात. माफ करा, 4 धावा. बाबू सुर्वेच्या बॅट मधून निघालेला फटका. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. चेंडू सीमा रेखा पार येतोय. दमदार आमदार शेखर निकम चषक बिग आउट ऑफ द पार्क षटकार. डीजे. पहिल्या मॅच मध्ये देखील बाबूच्या बॅटमधून मॅच विनिंग खेळी पाहिली होती. 3 षटकार त्या मॅच मध्ये देखील आले होते. वारंवार फंबल होताना पाहतोय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र आदित्य वारेला. त्यानंतर बेस्ट वर्सेस बेस्ट आणखीन एक मोठा मॅच आपल्या भेटीसाठी येतोय. भीम गर्जना डेरबंड वर्सेस अबलोली. हो, इथे बघा भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. पंचांकडे थोडंसं अपील केलं जात आहे, परंतु यष्टीरक्षक कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये. डॉट चेंडूची सांगता
इथे एक एक डॉट चेंडू जाणार, तसं प्रेशर वाढणार, आस्किंग रेट देखील वाढणार. आस्किंग रेट वाढल्यानंतर आक्रमण करताना फलंदाजांना बाद देखील होताना पाहिलंय. पाहूया काय घडतंय. चांगलं षटक आतापर्यंत आदित्य वारेचं आपण पाहतोय. भन्नाट वेगाने आणखीन एक टाकलेला चेंडू होता, बॅकफुटला जाऊन पुल केला, चेंडू ट्रॅव्हल होते मिड विकेटच्या दिशेने, जिथे साहिल ज्याची आक्रमक इनिंग आपण पाहिली होती, अर्धशतक पाहिलं होतं, 9 षटकार देखील पाहिले होते. अशा प्रकारे पंच प्रशांत सांगतायत की इथे मात्र पहिल्या षटकाची सांगता होते आणि 95 धावांचा पटला करताना धावसंख्या फलकावरती लागते. अर्थातच एक गडी बाद 11 धावा. चॅलेंज ओव्हर घेऊन येतोय दत्तू सावंत समोर चॅलेंज असणार आहे ते बाबूचं. जर का विचार केला तर क्रिकेटच्या या पटलावरती मग टेनिस क्रिकेट असू दे किंवा रबर बॉल क्रिकेट स्पर्धा असू दे, दोघांचा इतिहास पाहिला तर एक चांगली लढत नक्कीच पाहायला मिळेल. दोघंही ऑलराऊंडर आहेत, म्हणजे जे चॅलेंज ओव्हर आहे त्याच्यामध्ये नक्कीच रंगत पाहायला मिळणार. परंतु कोण करणार ठरणार हवी, कारण दोघांकडे क्रिकेटचा मोठा अनुभव आहे आणि मोठमोठ्या स्पर्धांचा देखील अनुभव आहे. सो हे षटक अत्यंत महत्वाचं आहे, कारण बाबूच्या बॅटमधून चांगली फटकेबाजी होताना आपण पाहिले आणि दत्तूकडे देखील वेग आहे. आणि दत्तूसाठी ऍडव्हान्टेज म्हणजे पावसाचा जो आगमन झालंय त्याच्यामुळे थोडं फलंदाजाला बॉल कनेक्ट करणं थोडंसं मुश्किल जातं. परंतु पाहूया काय घडतंय या चॅलेंज ओव्हरमध्ये. इथे मात्र डेट घोषित केला जातो पंचांच्या माध्यमातून. हा चेंडू पुन्हा एकदा दत्तू षटकातील पहिला चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅट चिकट घेऊन जातोय थर्डमॅनच्या दिशेने, चेंडू ट्रॅव्हल होतोय एका धावेसाठी. अशा प्रकारे धावसंख्या होते 12 धावा. धावसंख्या होते 12. इथे आपण पाहिलं तर अबलोली संघाचं देखील व्यासपीठावरती आगमन झालंय. हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणखीन एक धाव पाहिलं तर अवांतर स्वरूपाची आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. धावसंख्या होते 13 धावा. चॅलेंज ओव्हर आहे. या षटकात जर तुम्ही 16 धावांपर्यंत पोहोचला नाहीत धावसंख्या आपण पाहिलं तर 12 धावा, कारण जे चॅलेंज स्वीकारले बाबूने, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी दत्तू करतोय इथे मात्र जखडून ठेवलंय बाबूला. कारण तसं पाहायला गेलं तर बाबू हा सलामीचा फलंदाज नाहीये, परंतु आज पाहिलं तर रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे, इथे तुम्ही कितव्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी येता हे मायने राखत नाही. इथे तुम्ही कशा प्रकारची फलंदाजी करता हे महत्वाचं आहे. इथे या षटकात दत्तूने सुंदर गोलंदाजी केली, 2 धावा दिल्यात. इथे मात्र 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. अद्याप इथून मात्र कराव्या लागतील 14 धावा. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. इथे मात्र पाहिलं तर पाऊस आहे, आउटफील्ड देखील आपण पाहिलं तर पाणीच पाणी सगळीकडे पाहिलं तर त्याच्यानुसार आपण पाहिलं तर बॅक टू द बॉलर हा झेल घेण्याचा टिपला होता, परंतु प्रयत्न केला होता, परंतु इथे 2 धावा मिळतात. धावसंख्या 2 ने वाढते. संघाची स्थिती होते 16 धावा. षटक क्रमांक दुसरं या षटकात दत्तून दिलेत. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, धावा दिलेत केवळ 4, म्हणजे मायनस मध्ये. पाहूया ढकलण्यामध्ये दत्तू यशस्वी ठरतो का, कारण पहिल्या सामन्यात देखील दत्तूने षटक क्रमांक 2 चॅलेंज स्वीकारलं होतं फलंदाजाने, परंतु त्याच्यात देखील सुंदर गोलंदाजी टाकली होती. -3 मध्ये टाकलं होतं हाच दत्तूने. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. इथे मात्र कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. अशा प्रकारे एकूण धावसंख्या फलकावरती लागते. आपण पाहिलं तर 16 धावा 95 धावांचा पाठलाग करताना, आणि ह्या षटकाचा विचार केला तर दत्तूने दिले 4 धावा, म्हणजे -2, म्हणजे एकंदरीत तुम्ही पाहिलं तर 95 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या अद्यापही फलकावरती लागते ती 14 धावा. 14 धावा फलकावरती लागतायत. इथून मात्र तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर 18 चेंडूंचा केस शिल्लक आहे. अद्यापही 81 धावांचा एक मोठा डोंगर, माइलस्टोन ज्याला म्हणतात. सौरभ
इथे मात्र आकुट टप्प्याचा चेंडू होता. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेचा वेध घेताना दोन क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी टक्कर पाहायला मिळते. विनंती करतो, पावसाळी स्पर्धा आहे, कंट्रोल ठेवा. कारण आणि ते दोन पोल जे आपण पाहतोय मैदानाच्या मध्यभागी व्हॉलीबॉलचे, तिथे देखील क्षेत्ररक्षण करताना मित्रांनो जरा जपून आपल्या जीवाचं भान ठेवा. स्पर्धा सातत्यपूर्ण होतात, खेळ वारंवार होत असतात, घरी आपली वाट बघतायत, त्या दृष्टीने प्लीज आपला जीव सांभाळून खेळायचा आहे. पावसाळी स्पर्धा आहे, रेग्युलर स्पर्धा नाही. इथे मात्र शुभमच्या बॅट मधून निघालेला फटका पाहूया. इथे मात्र चेंडू वन बाउन्स, सीमारेखा पार, चेंडू फरार. दमदार आमदार शेखरनेकर खणखणीत चौकार. डीजे धावा. इथे आपण ज्यांना पहिल्या 5 षटकांमध्ये ऐकलं, देवराज गरगटे एक ऑलराऊंडर पर्सनॅलिटी आहे. आता आपण त्यांना पाहतोय ऍज अ गुणलेखक म्हणून माझ्यासोबत जोडले जातात कॉम्बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा शुभम कासेकरच्या बॅट मधून निघालेला फटका ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफच्या पट्ट्यात. चांगलं क्षेत्ररक्षण साहिल. चेंडूवरती येतोय. एक धाव मात्र मिळते. धावसंख्या अर्थात 1 ने मारते. संघाची स्थिती 21 धावा. 95 धावांचा पाठलाग करताना यानंतर भीमगर्जना डरवण संघ, भीमगर्जना डेरवण अब्दुली संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. आपण नाणेफेकीसाठी या. बाबू सुर्वेच्या बॅट मधून निघालेला फटका. इथे मात्र बाबूच्या बॅट मधून जातो चेंडू सीमारेखा पार. आणखीन एक येतोय महत्वपूर्ण टायमिंग षटकार. येस डीजे. ट्वेंटी 27 धावा. पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. प्रॉपर टायमिंग होत नाही. चेंडू हवे, चेंडू खाली दत्तू सावंत. दत्तूच्या मोस्टली आपण क्रिकेटच्या पटलावरती दत्तूला जसा चांगला फलंदाज आहे, तसा वेगवान गोलंदाज आहे, तसा चांगला क्षेत्ररक्षक म्हणून दत्तूकडे पाहिलं जातं. कारण एक परफेक्ट ऑलराऊंडर जसा क्रिकेटमध्ये पाहिजे तशा प्रकारचा हा क्षेत्ररक्षक आहे. परंतु इथे झेल मात्र सुटतोय, जीवदान मात्र मिळते ते बाबूला. अशा प्रकारे एकूण स्थिती आपण पाहिली तर 3 षटकांचा खेळ इथे संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते. 95 धावांचा पाठलाग करताना 1 गडी बाद धावसंख्या होते. एक्झॅक्टली 9च्या सरासरीने 27 धावा. 27 धावा फलकावरती लागतात. अद्याप मोठं टार्गेट आहे धावांचा पाठलाग करताना. गोलंदाजी मार्कवर अर्थात चांगले गोलंदाज ह्या संघात अद्याप आहेत. परंतु एकंदरीत विचार केला तर जर तुम्हाला 2 षटकात एक मोठं माइलस्टोन चा पाठलाग करायचा आहे तर साहिलला इथे गोलंदाजी दिली जाते. कारण या स्पर्धेत त्याला पुढे देखील खेळायचं आहे. त्या दृष्टीने त्याला देखील मैदानाचा अंदाज येणं गरजेचं. साहिल गोलंदाजी मार्कवर. इथे आपण पाहिलं तर यस पंचांचा इशारा येतोय. हा स्क्वेअर चेंडू आहे. अवंतर धावेने धावसंख्या फलकावरती लागते 28 धावा. आणखीन एक स्क्वेअर चेंडू बॅक टू बॅक. अशा प्रकारे 31 धावा फलकावरती लागतायत. भीमगर्जना डेरवण कोतुळूक, तदनंतर अबलोली MBC असा होणारा सामना. इथं मात्र शुभम कासेकरच्या बॅट मधून निघालेला आणखीन एक आसमानी बिग षटकार आपण पाहतोय. धावसंख्या झपाट्याने वाढते. चेंडूने धावातलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु ज्या प्रकारे 95 धावांची एक मोठं लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवातीची जी 3 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. फॉर एक्झाम्पल वारेने पहिले षटक चांगलं टाकलं होतं. 1 षटकार आला होता परंतु कमबॅक केलं होतं.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पाहूया मागच्याच झेलचा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. दत्तूच्या एका चेंडूवरती देखील अशाच प्रकारचा झेल हवेत होता, परंतु दत्तूकडून झेल सुटला होता. इथे साहिल देखील ते चित्र पाहायला मिळते. जीवदान मात्र मिळते नो डाऊट शुभमला. अशा प्रकारे एकूण स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या होते 38. पुन्हा एकदा पंच प्रशांत आमच्या दिशेने वळतायत. 39 धावा फलकावरती लागतात अवांतर धावेने. धावा फलकावरती लागतात. साहिल सज्ज होतं राईट फॉर द विकेट. इथे मात्र चांगलं कमबॅक आहे, कारण ह्या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकार, नंतर सिंगल, नंतर डॉट. यानंतरच्या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलं तर वेणू आणि भाऊ आपल्यावरची जबाबदारी असेल. बाबू सुर्वे इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफच्या पट्ट्यात आपण पाहिलं तर स्वानंद चेंडू खाली येतोय. मित्र म्हणेन अत्यंत सोपा झेल होता, होम डिलिव्हरी होती, काही करण्याची गरज नव्हती, परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर स्वानंद याच्या हातून झेल सुटतोय. एक धाव मात्र मिळते बाबूला. एका धावेने संघाची स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या फलकावरती लागते 95 धावांचा पाठलाग करताना 40 धावा. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर वनडी अशा प्रकारे एक धाव 41. बाद झालेला फलंदाज एक मात्र फलंदाज डीके. त्यानंतर मात्र ह्या दोन खेळाडूंच्या दरम्यान पार्टनरशिप होताना आपण पाहतोय, परंतु ही पार्टनरशिप पुरेशी नाहीये, कारण ज्या प्रकारे तुम्हाला 95 धावांचा पाठलाग करायचा आहे. साहिल पुन्हा एकदा सज्ज. अकूट टप्प्याचा चेंडू आहे, आयटम मात्र भिरकावून दिलाय. नो डाऊट चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. चेंडू फरार येतोय आसमानी. दमदार आमदार शेखर निकम षटकार. डीजे 47 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 5 आणि अंतिम टाकण्यासाठी साहिल एक ऑलराऊंडर खेळाडू आहे संघाचा. काय फलंदाजी केली होती, 9 षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिले. त्याच्या जोरावरती एक चांगलं टार्गेट सेट केलंय धावांचा पाठलाग करताना. एक धाव मिळते बाबूला, एक धाव मिळते गोळकोट 11 संघाला. संघ पोहोचतोय 48 या धावसंख्येवरती. राऊंड विकेटचा पुढचा चेंडू भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. यष्टी रक्षकाचा वेध घेणारा आणखीन एक डॉट चेंडूची सांगता मात्र होते. आता मात्र जवळजवळ सामना हा नो डाऊट तिरुपती झुकलाय म्हणण्यात वावग ठरणार नाही, कारण केवळ 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आखूट टप्प्याचा चेंडू आहे, पुन्हा एकदा पुलचा फटका. आता पाहूया दत्तू आतापर्यंत 2 वेळा चुकी केले, तिसऱ्या वेळी मात्र दत्तूने सांगितलंय नो, आता मात्र मी झेल टिपणार. सुंदर झेल टिपलाय, फलंदाज बाद. शुभम कासेकर ज्याच्या बॅट मधून धावा येताना आपण पाहत होतो त्याची मात्र खेळी संपुष्टात येते. गोलंदाज आपण पाहिलं साईजचा एक आखूट टप्प्याचा चेंडू होता, त्याच्यावरती लॉंगॉनच्या पट्ट्यात चांगला झेल टिपलाय दत्तूने. धक्का क्रमांक 2 गडी बाद. धावसंख्या 48 धावा आणि 95 धावांचा पाठलाग करताना एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय ती तिरुपती सावर्डे संघाची. आणि हा उगवता तारा ज्याला मी पहिल्या सामन्यामध्ये म्हटलं होतं, कारण 2023-24चा विचार केला गतवर्षी देखील ह्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती. तीच परंपरा ह्या वर्षी टेनिस क्रिकेट असू दे, अर्थात आपण पाहिलं तर रबर बॉल क्रिकेट स्पर्धा असू दे, आणि जेव्हा जेव्हा चिपळूणमध्ये रत्नागिरी प्रीमियर लीग असेल, चिपळूण प्रीमियर लीग असेल, त्या वेळेला ह्या खेळाडूला चांगली बोली देखील आपण पाहिली होती, चांगले पॉइंट्स देखील आपण पाहिले होते. खरोखरच एक चांगला खेळाडू तिरुपती सावर्डे संघासाठी, मित्र म्हणेन येणाऱ्या काही काळासाठी. इथे अर्थात पुढचा चेंडू राऊंड विकेटचा मारा. आणखीन एक पंचामच्या दिशेने मग ते सांगतात एसटीचं पॉइंट. 49 धावा फलकावरती लागतायत. सामन्याची औपचारिकता आपण पाहतो. यानंतर पुढची मॅच असणार आहे भीमगर्जना डेरबन कोथरूड विरुद्ध अबलोली MBC.
2 चेंडू आणि 40 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हर आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडूला खेळायचं होतं, परंतु इथे बघा, इथे मात्र एक सोपा झेल सुटतोय. तुम्ही हा सामना मोठ्या फरकाने जिंकताय, परंतु अशा प्रकारचे महत्वपूर्ण सामन्यामध्ये तुम्हाला झेल घ्यावे लागतील. इथं आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू पहिल्या ह्या सेकंड इनिंग मधील. अशा प्रकारे आपण पाहिलं तर आणखीन एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाहायला मिळतोय साहिल चव्हाणचा. आणि या सामन्याचं वैशिष्ट्य त्याने केलेल्या 9 षटकारांच्या जोरावरती अर्धशतक खेळी आणि गोलंदाजाची मिळालेली साथ. एकूण काय तर नक्कीच तिरुपती सावर्डे संघाने 2 पैकी 2 सामने जिंकलेत. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवताना एक चांगली कामगिरी आपण पाहतोय. तिरुपती सावर्डे म्हणजे